बायोसारखा सब्जेक्ट आणि तो पण एका दिवसात कव्हर करायचा हे खरंच खूप चॅलेंजिंग आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांकडे आता शेवटचा 1 किंवा 2च दिवस शिल्लक आहे सब्जेक्ट कव्हर करण्यासाठी, कारण की बोर्ड एक्झाम जवळ आलेली आहे. सो अशा विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही प्रकारचा ड्रामा क्रिएट न करता एक प्रॉपर तुमचा विचार करून ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे. कारण मला कुठल्याही विद्यार्थ्याला मिसलीड करायचं नाहीये. एक प्रॉपर स्ट्रॅटेजी जर तुम्ही अजूनही फॉलो केली तर मला नाही वाटत तुम्ही चांगला स्कोर त्या ठिकाणी मिळवू शकत नाही. एक चांगला स्कोर मिळवण्यासाठी ही स्ट्रॅटेजी तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी हेल्प करेल. आता ही स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे ते आपण तिथे त्या ठिकाणी समजून घेऊया. बाळांनो, सगळ्यात पहिले आहे ना माइंडसेटचा विषय आहे. तुम्ही जर तुमची बायोची क्वेश्चन पेपर बघितली तर बायोच्या क्वेश्चन पेपर मध्ये बेटा तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स हे एक्स्ट्रा येणार आहेत. म्हणजे तुमचा जो पेपर असणार आहे तो पेपर टोटल 98 मार्क्सचा असणार आहे. त्यापैकी तुम्हाला 70 मार्क्सचा पेपर अटेम्प्ट करायचा आहे. सो सगळ्यात पहिला माइंडसेट हा सेट करा की पेपर 70 मार्क्सचा नाहीये, 98 मार्क्सचा आहे. कारण की विथ ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर क्वेश्चन्स असणार आहे सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी मध्ये. ओके. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच मुलांना असं वाटतं की बायोलॉजी मध्ये 15 चॅप्टर्स आहे तो पूर्ण सिलेबस कव्हर करावा लागेल. अजिबात गरज नाहीये. या 15 पैकी तुम्ही कुठलेही 12 चॅप्टर्स एस्पेशली जर व्यवस्थित प्रिपेअर केले तरी सुद्धा तुमचा एक डिसेंट स्कोर, एक चांगला स्कोर, रिस्पेक्टेबल स्कोर तुम्ही एक्झाम मध्ये मिळवू शकता. आता हे कसं शक्य आहे आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला मदत पण करणार आहे की एक्झॅक्टली तुम्ही कसं प्रोसीड करायला पाहिजे. तर सगळ्यात पहिली स्टेप तुमच्यासाठी जी असणार आहे तर तुम्ही ते स्टार्ट करा चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 पासून. कारण की बघा, पहिला जो चॅप्टर आहे तो आपण वर्षभर सगळ्यात पहिले वाचत आलेलो आहोत, आहे ना. की बायोची अभ्यास करायचा म्हटलं की आपण पहिला चॅप्टर ओपन करून बसतो आणि तोच रीड करतो. त्याच्यामुळे बऱ्यापैकी तुमचा पहिला चॅप्टर हा झालेला असेल आणि त्याला कंप्लीट करायला इतका वेळही लागणार नाही. दुसरा चॅप्टर हा थोडासा मी समजू शकतो व्हास्ट आहे, बऱ्याच मुलांना तो अवघड जातो. पण तो जर तुम्ही व्यवस्थितपणे जर मी दिलेल्या वन शॉट व्हिडिओज मधून त्याला कंप्लीट केलं तर तुम्हाला तो कमी वेळात कंप्लीट करता येऊ शकतो. कारण की या दोघही चॅप्टरसाठी मी त्या ठिकाणी तुम्हाला एक छान अशी गोष्ट थोड्या वेळात डिकोड करणारच आहे, ती तुम्हाला फायद्याची ठरणारच आहे. पण त्यासोबतच बेटा तुम्ही जर इथे बघितलं तर या दुसऱ्या चॅप्टरसाठी मी एक वन शॉट व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुमचा हा चॅप्टर फार कमी वेळात तुम्ही प्रिपेअर करू शकता. म्हणजे चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 पासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाणार. स्टेप नंबर 2 तुमच्यासाठी असणार आहे इम्पॉर्टंट डायग्राम्स. आता बायोलॉजी कसं आहे ना, थेरी सब्जेक्ट जरी असला पण तरी या सब्जेक्ट मध्ये डायग्राम्स खूप साऱ्या तुम्हाला परीक्षेला विचारल्या जातात. मिनिमम 8 ते 10 मार्काला डायग्राम्स येतात. तुम्ही जर 2025 ची क्वेश्चन पेपर बघितले तर 14 मार्काला डायग्राम्स आलेले आहेत. डायग्राम्स कधी कधी सेपरेट विचारतात ड्रॉ करण्यासाठी, कधी कधी डायग्राम बेस्ड क्वेश्चन येतो आणि कधी कधी जे लॉंग आन्सर क्वेश्चन्स असतात त्याच्यातही आपल्याला डायग्राम्स काढावे लागतात. सो आपण थोडंसं बायोलॉजी थेरीला साईडला ठेवलं तर डायग्राम्स तुम्हाला त्या ठिकाणी इंटरेस्ट क्रिएट करतात. बऱ्याच मुलांना डायग्राम्स काढायला आवडत नाही, पण बेटा डायग्राम्स तुम्हाला 10 मार्क त्या ठिकाणी मिनिमम मिळवून देतील. त्याच्यामुळे डायग्राम्स साठी सुद्धा मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला इम्पॉर्टंट डायग्राम्स कळून जातील, डायग्रामवरचे क्वेश्चन्स कळतील, तुमचा बराच वेळ वाचेल आणि कमी वेळात तुमचे 10 मार्क्स त्या ठिकाणी फिक्स होतील. पुढची स्टेप तुम्हाला 3 नंबरची जी फॉलो करायची आहे ते तुम्हाला तुमच्या सिलेबस मधले सगळ्यात छोटे चॅप्टर्स 13, 14 आणि 15 जे सगळ्यात शेवटचे चॅप्टर्स आहेत. बरेच मुलं त्याला इग्नोर मारतात, करत नाही प्रिपेअर. तर असं आपल्याला करायचं नाहीये. हे शेवटचे 3 चॅप्टर बेटा 10 ते 12 मार्क्स तुम्हाला मिळवून देतील. आता या तिघा चॅप्टरसाठी सुद्धा मी ऑलरेडी वन शॉट व्हिडिओज ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत. युट्यूबला ते अवेलेबल आहेत, तुम्ही ते बघू शकता. फार कमी वेळात तुमचे हे तिघे चॅप्टर्स प्रिपेअर होतील आणि जवळपास बोर्ड एक्झामचे अजून 10-12 मार्क्स त्या ठिकाणी फिक्स होऊन जातील. ही तुमच्यासाठी स्टेप नंबर 3 असेल. स्टेप नंबर 4 काय असणार आहे तर बेटा तुम्ही जर बघितलं तर चॅप्टर तुमचा जो काही आहे तो इम्पॉर्टंट आहेच, म्हणजे प्रत्येक चॅप्टर इम्पॉर्टंट, पण त्या चॅप्टर मधले काही काही पॉइंट्स एस्पेशली तुम्ही जर बघितलं डिफरन्सेस, तर डिफरन्स सुद्धा एक्झाम मध्ये बऱ्यापैकी मार्काला विचार 4 ते 6 मार्काला हे त्या ठिकाणी डिफरन्स बेस्ड क्वेश्चन्स येतात. म्हणजे 2025 च्या क्वेश्चन पेपर मध्ये सिंपल त्या ठिकाणी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचा क्वेश्चन विचारला. त्याच्या अगोदरच्या क्वेश्चन पेपर मध्ये आर्टरीज आणि व्हेनचे डिफरन्स विचारलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच क्वेश्चन पेपर मध्ये 2025 च्या हॅबिटेट आणि निशचा डिफरन्स आलेला आहे. सो भरपूर डिफरन्स बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला येतात. तसंच तुम्ही जर पहिला आपला सेक्शन ए बघितला त्याच्यामध्ये एमसीक्यू वाला पहिला सेक्शन आहे 10 मार्काला, तो बऱ्याच मुलांना जमूनच जातो. पण जो 2 नंबरचा आहे व्हेरी शॉर्ट आन्सर, ओके, त्याच्यामधला क्वेश्चन तर ते 8 मार्काला येतो. तर व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये सुद्धा तुम्हाला बरेच क्वेश्चन्स हे त्या ठिकाणी स्ट्रेट फॉरवर्ड असतात. कधी डेफिनेशन असते, कधी एखादा शॉर्ट फॉर्म असतो. तर अशा क्वेश्चनसाठी मी ऑलरेडी बेटा इम्पॉर्टंट व्हेरी शॉर्ट आन्सर असलेले क्वेश्चनसाठी एक व्हिडिओ ऑलरेडी रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. तसंच डायग्राम बेस्ड क्वेश्चन साठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. हे दोघं
दोघं व्हिडिओ तुम्ही जर बघितले तर तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चन साठी आणि व्हेरी शॉर्ट आन्सर साठी आणि इम्पॉर्टंट डिफरन्सेस साठीचे जे मार्क्स असतात ते त्या ठिकाणी मिळण्याचे चान्सेस वाढून जातात. ओके, इथे डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे, तसंच एक डिफरन्स साठी सुद्धा एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तो तुम्हाला भेटून जाईल. तो तुम्हाला बघायचा, कमी वेळात तुमचं तेही काम होऊन जाईल. मग आता बघा, तुम्ही चॅप्टर कोणते कोणते केले? पहिला केला, दुसरा केला, शेवटचे 3 केले, म्हणजे किती चॅप्टर झाले? 5 चॅप्टर झालेत तुमचे, बरोबर. यानंतर तुम्हाला बेटा जो चॅप्टर नंबर 7 आहे आणि चॅप्टर नंबर 8 आहे, है ना, तो 8 नंबर चॅप्टर मोठा आहे आणि 7 नंबर चॅप्टर थोडासा मीडियम लेवलचा आहे. 7 नंबर चॅप्टर मधून बेटा हॉर्मोन्स जास्त करून विचारतात. 5 हॉर्मोन्स आहे, ऑक्सिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथायलिन आणि ऍब्सिसिक ऍसिड. या 5ही हॉर्मोनच्या शॉर्ट ट्रिक्स माझ्या युट्यूब चॅनलला ऑलरेडी अवेलेबल आहे. तुम्ही फक्त माझं नाव टाकलं, हॉर्मोनचं नाव टाकलं, तुम्हाला तो व्हिडिओ येऊन जाईल. 5 मिनिटात तुम्ही कुठल्याही हॉर्मोनचे फंक्शन त्या ठिकाणी लर्न करू शकता. अशा पद्धतीने ते व्हिडिओ बनवलेले आहेत. आता 8 नंबरचा चॅप्टर जो आहे तो मोठा चॅप्टर, रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन, त्याचा सुद्धा वन शॉट व्हिडिओ ऑलरेडी अवेलेबल आहे. तुम्ही कमी वेळात तो बघितला तर तुमचं त्या ठिकाणी त्याचं प्रिपरेशन होईल आणि व्यवस्थितपणे त्या चॅप्टरचे 8 ते 10 मार्क्स, एकच चॅप्टर आहे बघा बेटा, 6 ते 8 मार्क त्या ठिकाणी कंपल्सरीली असणारच आहे. मॅक्झिमम विथ ऑप्शन जर तुम्ही पकडलं तर 10 मार्क तुम्हाला तो चॅप्टर, एकटा चॅप्टर मिळवून देऊ शकतो. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तो कमी वेळात तुम्ही प्रिपेअर करू शकता. ओके, राईट. त्याच्यानंतर स्टेप नंबर 5 काय असणार आहे? चॅप्टर नंबर 9 साठी तुम्हाला जायचं. आता चॅप्टर नंबर 9 हा खूप मोठा आहे, बरेच मुलं त्याला स्किप मारतात, तसं करू नका. 9 नंबरचा चॅप्टर हा सुद्धा तुम्हाला 8 ते 10 मार्क, एकटा चॅप्टर तुम्हाला 8 ते 10 मार्क देऊ शकतो. त्याला थोडा वेळ जाईल मला माहिती आहे, पण मी ज्या पद्धतीने या माझ्या व्हिडिओमध्ये तो कव्हर केलेला आहे, जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर मला नाही वाटत तुमचा जास्त वेळ त्याच्यात जाईल. फार कमी वेळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी त्याला कव्हर करू शकता, लक्षातही ठेवू शकता आणि तुम्हाला लक्षात राहील अशा पद्धतीनेच शिकवला गेलेला आहे. सो हा चॅप्टर नक्की करा, याला स्किप करू नका. सो इथे तुम्ही जर बघितलं तर आता ऑलमोस्ट तुमचे 7 ते 8 चॅप्टर्स प्रिपेअर झालेले असतील आणि तेही कमी वेळामध्ये, कारण की आपल्याला एका दिवसात हे सगळं काही कव्हर करायचं आहे. आता आपण जाणार बेटा चॅप्टर नंबर 5 आणि चॅप्टर नंबर 6. आता हे दोघेही मीडियम लेवलचे चॅप्टर्स आहेत. ओके, राईट. आणि फायनली तुम्हाला स्टेप नंबर 6 जे रिमेनिंग टॉपिक्स आहेत, आता जे चॅप्टर्स उरले बेटा, याच्यामध्ये जे आले नाहीत, त्याच्यामध्ये चॅप्टर नंबर 3 आला, 4 आला, त्याच्यानंतर 10 आला आणि 12 आला आणि 11 नंबर चॅप्टर, हे चॅप्टर्स या लिस्टमध्ये नव्हते. तर या चॅप्टरसाठी ना बेटा तुम्हाला घ्यायची आहे कॅल्क्युलेटेड रिस्क. ओके, कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे काय? हे चॅप्टर पूर्णपणे सोडून द्यायचे नाहीयेत. ओके, तर या चॅप्टर मधले काही टॉपिक्स जे तुम्हाला सोपे वाटतात, तुम्हाला वाटते की मी हा वाचला तर माझ्या लक्षात राहू शकतो, असे टॉपिक्स, असे चॅप्टर्स मधले टॉपिक्स तुम्हाला व्यवस्थितपणे करून जायचे आहेत. जर ते योगायोगाने बोर्ड एक्झाम मध्ये आले आणि आपण ते केलेले असल्यामुळे ते आपल्याला लिहिता येणार आहे. सो पूर्ण चॅप्टर त्या ठिकाणी प्रिपेअर नका करू, त्या चॅप्टर मधले सिलेक्टेड 4 किंवा 5 टॉपिक्स करून जा. त्यातला कुठला टॉपिक तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये आला तर तो व्यवस्थित लिहिता येऊ शकतो. याला म्हणतात कॅल्क्युलेटेड रिस्क. कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन तुमचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. सो तुम्हाला सगळ्यांना जर या सर्व लिंक्स हव्या असतील तर सिम्पली माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे, याला नोट करा. याला बोर्ड एक्झाम नावाने त्या ठिकाणी तुम्ही एक मेसेज टाका मला, मी तुम्हाला या सर्व मेसेजेस जे काही वन शॉट व्हिडिओच्या लिंक आहेत, डिफरन्सच्या लिंक आहेत, या सगळ्या पाठवून देईल. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर आम्हाला तर हा मेसेज तुम्ही पाठवून देणार, पण आम्हाला संपूर्ण बोर्डाचं जे काही चॅप्टर्स आहेत आम्हाला ते सगळे पाहिजे, व्यवस्थितपणे पाहिजे. तर बेटा मी ऑलरेडी आहे ना 2026च्या मुलांसाठी एक कोर्स बनवला होता. या कोर्समध्ये ना तुम्ही जर बघितलं तर मी सगळ्या बोर्डाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन दिलेले होते, इम्पॉर्टंट डायग्राम दिलेली होती, चॅप्टर वाईज प्रॅक्टिस ते दिले होते आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक चॅप्टरचे व्हिडिओज होते. आता मी काय केलं ना, म्हटलं यार मुलांना द्यायचं कसं काय, तर मी हा कोर्स जो आहे तर या कोर्समध्ये सगळे चॅप्टर्स मी ऑलरेडी कव्हर केलेले आहे एकदम व्यवस्थितपणे. तर हा कोर्सच इतका स्वस्त करून टाकला की फक्त 9 रुपयाला ठेवलाय. येस, हा माझ्या ऍप्लिकेशनला अवेलेबल आहे. फक्त एकच ट्विस्ट आहे याच्यामध्ये की हा कोर्स फक्त 3 दिवसांसाठी अवेलेबल आहे. म्हणजे बोर्ड एक्झाम संपली की हा कोर्स ऑटोमॅटिकली एक्सपायर होऊन जाईल, तुम्हाला त्या ठिकाणी तो बघता येणार नाहीये. सो 3 दिवसांसाठी हा कोर्स मी ऑलरेडी 9 रुपयाला फक्त अवेलेबल करून दिलाय माझ्या ऍप्लिकेशन वरती. यात बायोलॉजीचे सगळे चॅप्टर्स अवेलेबल आहेत, सगळे क्वेश्चन्स अवेलेबल आहेत, सगळे इम्पॉर्टंट डायग्राम्स अवेलेबल आहेत. तुम्हाला बोर्डसाठी जेवढं लागणार आहे ते सगळं अवेलेबल आहे. काही चॅप्टर जर तुम्हाला हवे असतील की जे तुमच्याकडून कव्हर झालेले नसतील ते तुम्हाला इथे भेटून जातील. एकदा नक्की एक्सप्लोर करा, 9 रुपीज काही मोठी प्राइस नाही. आणि एकदा बोर्ड एक्झाम संपली की आपली काय सुरू होते, MST CT. सो त्याच्यासाठी इम्पॉर्टंट अपडेट अशी आहे की माझा MST CT चा कोर्स 26 फेब्रुवारी पासून सुरू होतो आहे.
एक नंबर कोर्स आहे. यामध्ये मी सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितपणे कव्हर करतो आहे. आणि तुम्ही जर हा कोर्स जॉईन केला तर बेटा तुम्हाला नक्कीच बायोलॉजीच्या सब्जेक्टमध्ये MST ला चांगला स्कोर येण्यासाठी हा कोर्स मदत करेल. माझं शिकवलेलं तुम्हाला कळत असेल, माझी फ्रिक्वेन्सी तुमच्यासोबत मॅच होत असेल, तर नक्की हा कोर्स जॉईन करा. याचं लॉन्चिंग मी त्या ठिकाणी आज उद्यामध्ये करणारच आहे. ते केल्यानंतर तुम्हाला कळूनच जाईल. त्यासाठी आपलं हे युट्यूब चॅनल जॉईन नक्की करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. सो मी तुम्हाला तुमच्या अपकमिंग बोर्ड एक्झामसाठी विशेष देतो. टेन्शन घेऊ नका. उरलेल्या 1-2 दिवसात बोर्ड एक्झामचा अभ्यास चांगला करा. बोर्ड एक्झाम नक्की तुम्हाला चांगली जाईल यासाठी माझ्या तुम्हाला सदिच्छा आहेत. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय. जय हिंद. बाय.